मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय ज्युव्हेनाइल म्हणजेच अल्पवयीन गुन्हेगार. आता अल्पवयीन गुन्हेगार म्हटल्यानंतर त्याचं एक वय नक्की आहे. म्हणजे ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे त्या व्यक्तीने समजा काही गुन्हा केला तर त्या गुन्हेगाराला अल्पवयीन गुन्हेगार म्हणून मानलं जातं. म्हणजे त्याला ज्युव्हेनाइल म्हणतो, ज्युव्हेनाइल क्रिमिनल. भारतामध्ये अगदी 18 वर्षाखालील मुलगा आहे, त्याने सिगरेट पितोय, त्याला पकडलं, असे पण गुन्हे आहेत पासून ते बलात्कार खून करणाऱ्या गुन्हेगारांपर्यंत असेही गुन्हे आहेत. म्हणजे त्याचं जे आपण म्हणतो ना, एक प्रकार तराजू टोलल्यानंतर छोटे अगदी मामूली शिल्लक गुन्हे पासून की कुणाची तरी भूक लागली पण पोळी चोरली पासून ते खून करणाऱ्यांपर्यंत, बलात्कार करणारे, असे खालून वरपर्यंत असे विविध पातळ्या म्हणता येईल आपले आहेत. आता अल्पवयीन गुन्हेगारांना काही कायदेशीर हक्क दिलेले आहेत. अल्पवयीन मुलांच्या अधिकारांमध्ये चाचणीच्या प्रतिलिपीचा अधिकार आहे. जलद आणि न्याय चाचण्या घेण्याचा अधिकार आहे. किशोरवयीन केसेसमध्ये ज्युरी नसण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे सुनावणीस पालक किंवा त्यांचे जे काही त्याला सांभाळणारे जे आहेत त्यांना उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. असे विविध अधिकार आहेत. पण 2015ला बाल न्याय सुधार कायदा हा भारतातील कायदा जो प्रस्थापित झाला मुलांची काळजी आणि संरक्षणाच्या संदर्भात आहे, ज्यांनी 1986 सालच्या कायद्याची जागा घेतली. त्यामुळे 18 वर्षापेक्षा कमी व्यक्तीने गुन्हा केला तर त्याला बाल गुन्हेगार म्हणून मानलं जातं आणि त्याच्या श्रेण्या पण दिलेल्या आहेत. त्यामुळे बाल गुन्हेगार सामान्यतः 2 प्रकारचे गुन्हेगार त्यात येतात. एक म्हणजे पुनरावृत्ती करणारे जे अपराधी आहेत आणि काही वय विशिष्ट गुन्हेगार आहेत. जो पुनरावृत्ती करणारा अपराधी तो अपराधीचा मेंटॅलिटीच असणार आहे आणि त्याला सोडल्यानंतर तो परत त्या अपराधामध्ये परत गुंतून जाईल. तर सातत्याने त्या गुन्ह्यामध्ये तो गोला गेलेला आहे. हे त्याचं कुठेतरी काहीतरी त्याच्याशी चर्चा करण्याची गरज आहे, त्याला सुधारण्याची गरज असते. पण वय विशिष्ट गुन्हेगार मी म्हटल्याप्रमाणे कुठेतरी 4 मुलं भेटली, सिगरेट प्यायली, काहीतरी इतर गोष्टी केल्या, ते मद्यपान केलं, तर ही किशोरवयीन मुलं हे जे काही गुन्हा करतात त्या गुन्ह्यांना थोडंफार त्यांना दम भरून त्यांचं एक प्रकारचं त्यांच्याशी सायकोलॉजिकली त्यांच्याशी बोलून की त्यांना कसं सुधारता येईल हा भाग महत्त्वाचा असतो. आपल्यामध्ये बाल गुन्हेगारांना जो भाग दिला जातो तो खास करून जे त्या अगदी ज्याला म्हणतो ना दुर्लक्ष करण्याला येते ते दम भरून त्यांना सोडलं जातं. शक्यतो त्यांना गुन्हेगार म्हणून पकडलं जात नाही. पण जिथे पकडण्याचीच गरज आहे, ते खून केलेलं आहे, कुठे चोरी डकेती केलेली आहे किंवा कुठे बलात्कार केला, त्या ठिकाणी त्याला 100% पकडलं जातं. तिथे वयाचा प्रश्न येत नाही आणि त्यांनी जेवढी हिंसकता ठेवलेली आहे त्यानुसार त्याच्यावर खटलाही चालवला जाऊ शकतो. निर्भया प्रकरणामुळे 16 वर्षावरील मुलगा जरी असला तरी त्यांनी केलेला अपराध एवढा भयंकर होता की त्याच्यावरती अनेक विविध प्रकारची चर्चाविचारण झाली आणि मग त्याच्यावरती प्रौढपणे हा प्रौढ आहे असं धरून त्याच्यावर खटला का चालवला जाऊ नये हाही विचार झाला गेला. पहिली गोष्ट म्हणजे बालगुन्हेगारांवरती जर विचार करत आला तर त्यात सामाजिक आणि अर्थशास्त्रीय अनेक गोष्टी त्यात येतात. शाळा ते तुरुंग यातली एक पाईपलाईन असते. जैविक आणि वैयक्तिक घटक आहेत, अपंगत्व आहे, विकार आहे, कौटुंबिक काही कारणं असतात, तिथे काहीतरी इतिहास असतो. सपोर्ट सिस्टीमला ते बापच दारोडे असतो, बापच मुलाला म्हणतो की चल गुन्हा काहीतरी कर, घरात काहीतरी पैशांपासून अनेक गोष्टी होतात. त्यामुळे
त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा सुद्धा चांगला पाहिजे. कुठेतरी ही पुढची पिढी आहे ना, पुढच्या पिढीला जर नाही आपण सुधरू शकलो तर हे पुढे जाऊन पुढचे रेग्युलर चोर दरोडेखोर आणि गुन्हेगार होणार आहे. तर त्यांना वेळीच जर त्यांना शिक्षण दिलं आणि ह्यापासून परावृत्त केलं, त्यांना छोटे काही धंदे व्यावसायिक कडे त्यांना वळायला लावलं तर 100% ते सुधारू शकतात. मला वाटतं कमी शब्दामध्ये मी आज अल्पवयीन गुन्हेगार या संदर्भात बोललो. पुढच्या विषयामध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईन. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.